तर मित्रांनो, हे आहे मुख्य प्रवेशद्वार शिवानंद शिवाचार्य आश्रम मठ संस्थानचं. तर मित्रांनो, हे या ठिकाणी आपण पाहू शकता जे नवीन बांधकाम जे झालेलं आहे आश्रमाचं, त्यामध्ये नवीन मंदिर आणि हे जे प्रवचन हॉल आहे, या ठिकाणी सर्व भजन कीर्तन आता सध्या चालू आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. या ठिकाणी आपण सर्व गर्दी पाहू शकतो. हे सर्व गुरुच्या दर्शनासाठी आणि गुरु भजन म्हणण्याकरता इथं सर्व जमलेले आहेत मित्रांनो. तर हे सर्व मंदिराकडून आपण आता दर्शन घेऊ. हे आहे वाढता गणेश मंदिर. याच्यानंतर हे जे नवीन बांधकाम आहे, आता हे कलशारोहण झालेलं आहे. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून पूजा वगैरे चालू आहे मित्रांनो. हे आहे बसवलिंग शिवाचार्य महाराज यांचं समाधीस्थळ आणि शिवलिंग महादेव मंदिर, अशा पद्धतीचे हे मंदिर इथे आहेत मित्रांनो. तर आपण हे सर्वप्रथम इथे महाराज गुरुवर्य माऊलीचं दर्शन पहिलं घेऊ. जे बसवलिंग शिवाचार्य महाराज गुरुवर्य इथे जे आहेत, या अगोदरची ज्या या गादीवर जे महाराज जे गुरुवर्य गुरुमाऊली त्यांचे हे समाधीस्थळ एवं त्यांचं मंदिर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दर्शन घेऊ. मग पुन्हा जे बाजूला जे महादेव मंदिर आहे शिवलिंग, त्यांचंसुद्धा त्या मंदिरचंसुद्धा आपण दर्शन घेऊ मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता शिवलिंग महादेव मंदिर. हे एक असं सुरेख मित्रांनो या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि नवीन प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे ह्याची चमक आणि हे जे मंदिराचं जे रूप भव्य आणि प्रसन्न असं वाटणारं हे जे मंदिर आहे, वातावरण आहे मित्रांनो, ते इथे आपण पाहत आहोत. यानंतर मित्रांनो, सर्व मंदिर आपण फिरून पाहू आणि प्रवचन हॉल सर्व ही आहे. नंदी जी शिवलिंगच्या समोर नंदीची जी प्रतिष्ठा इथं झालेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही पाहत आहात. हे जे नवीन मंदिर याचं प्राणप्रतिष्ठा झालेलं आहे, ते आपण आता पाहिलो आहोत. तर यानंतर आपण आता जाऊया वाढता गणेश मंदिर. हे आहे गणेश मंदिर जे प्राचीन अगोदरच्या काळापासून आहे मित्रांनो. या ठिकाणी हे जे गणेश मंदिर दगडाचं आहे, एका दगडात बनलेलं हे गणेश मंदिर आहे, प्रसिद्ध वाढता गणेश मंदिर. यानंतर आपण पाहू या ठिकाणी प्रवचन हॉल आहे, जे महाराजाचं स्थान इथे प्रवचन देण्याचं आहे. या ठिकाणी महाराजाचं आगमन झालेलं नाही. त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर सर्व गुरुमाऊलीचं दर्शन घेतील आणि गुरुमाऊलीचं प्रवचन होईल. त्यांची जी अमृतवाणी आपल्या कानावर पडेल आणि त्या प्रवचनातून आपण धन्य होऊ. तर मित्रांनो, या एका सिंहासनावर जे अगोदरचे गुरुमाऊली गुरुवर यांचं जे फोटो चित्र ठेवलेलं आहे, ते आपण पाहत आहोत. या ठिकाणी सर्व आशीर्वाद घेण्यासाठी आतुरलेले भक्त आपण इथे पाहत आहोत. तर ती गुरुमाऊलीच्या त्यांच्या गजरात, भजनाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांची ओढवी इथं गायली जात आहे. तर या ठिकाणी जे बसवलिंग शिवाचार्य महाराज गुरुमाऊली ब्रह्मचर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज यांची जी प्रतिमा आपण पाहत आहोत, हे अगोदरचे या गादीवरील विराजमान गुरुमाऊली आहेत. त्यानंतर सध्या आता शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली या ठिकाणी आता या गादीवर विराजमान आहेत मित्रांनो. तर आता थोड्याच वेळानंतर त्यांचं आगमन होईल आणि आपण इथे प्रवचन ऐकू आणि त्यांचं दर्शन सोहळा पाहू मित्रांनो. आज गुरु पौर्णिमा असल्यामुळं सर्वजण गुरुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथे आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांचं पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांचे 4 शब्द प्रवचनाचे आपण या ठिकाणी आपलं जीवन धन्य होण्याकरता त्यांचे जे गुरुवचन अमृतवाणी ते आपण इथे ऐकू.
तर या ठिकाणी सर्वप्रथम आता गुरुमाऊलीची वाट पाहण्यासाठी सर्वजण इथे आतुरतेने वाट पाहत आहेत. गुरुमाऊली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद हा कार्यक्रम होईल. त्यानंतर मित्रांनो त्यांचे पाद्यपूजन तसंच सर्व त्यांचे पूजन झाल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग त्यांचं प्रवचन होईल. त्यानंतर मित्रांनो ते काही कोणाच्या अडचणी असतील तर ते आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं गर्दी असते. कोणाच्या अडचणी ऐकून घेतील किंवा त्याच्यावर सोल्युशन सांगतील किंवा नाही हे मित्रांनो काही सांगता येत नाही. तर आजचा दिवस म्हणजे मित्रांनो गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे. गुरुपौर्णिमा हे गुरुच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुच्या चरणी स्वतःला अर्पण करणे, गुरुचा आशीर्वाद घेणे, गुरुबद्दल आपण कोणत्याही क्षेत्रात मित्रांनो गुरुशिवाय गुरु असणे हे खूपच गरजेचे असते. कुठल्याही आपल्या सर्व जीवनात आणि कोणत्याही आपल्याला मार्गदर्शनासाठी मित्रांनो एखाद्या वेळेस गुरु जर नसतील तर एखाद्या वेळेला जीवन अर्धवट किंवा मार्ग दाखवणारे कोणी नसल्यामुळं आपला योग्य डायरेक्शन किंवा दिशा मिळण्याची शक्यता कमी असते. मित्रांनो योग्य दिशा मिळण्याकरता योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळवण्यासाठी योग्य ते रस्ता जीवन सुखकर आणि समाधानानं होऊन जगण्यासाठी किंवा जीवनातील कोणत्याही अडचणीच्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे हे गुरुच असतात मित्रांनो. त्यासाठी गुरुची महती आपल्या जीवनात फार आहे मित्रांनो. आपण म्हणतो की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच मित्रांनो गुरु हेच सर्व काही आहेत. गुरु एक आपल्याला ब्रह्म आणि महेश जे दाखवण्याचं काम देव जे दाखवतात किंवा ते जे भक्तीचा मार्ग दाखवतात ते फक्त गुरुच असतात मित्रांनो. गुरुशिवाय हे कार्य दुसरं कोणीही करत नाही आणि गुरुशिवाय आपल्याला मार्ग कोणीही दाखवत नाही. तर गुरु देवापेक्षाही जे अगोदर आपल्याला जे मार्ग दाखवणारे म्हणजे देवाचं ब्रह्म महेशचं स्थान म्हणजे त्याच्यापेक्षाही अगोदर जे आपल्याला मार्गदर्शन करणारे जे सर्वप्रथम रस्ता दाखवणारे गुरु आहेत. म्हणून आपण त्यांना त्या गुरुलाच आपण ब्रह्ममहेशांचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे त्यांचासुद्धा रस्ता जे गुरु दाखवले म्हणजे याचाच अर्थ आपण गुरुमुळेच देवाला भेटू शकतो, देवाच्या मार्गावर चालू शकतो, ब्रह्ममहेश विष्णूलाही भेटू शकतो. जर आपल्या गुरु नसतील आपल्या पाठीशी गुरु नसतील, गुरुचं मार्गदर्शन नसेल, गुरुंनी दाखवलेला रस्ता नसेल तर मित्रांनो आपण त्या ठिकाणापर्यंत म्हणजेच त्या आपल्या स्वप्नापर्यंत म्हणजेच आपल्या त्या देवापर्यंत म्हणजेच ब्रह्म विष्णू महेशपर्यंतसुद्धा आपण पोहोचणार नाही. म्हणजे गुरुपर्यंतसुद्धा गुरु नसतील तर आपण देवापर्यंतसुद्धा पोहोचू शकणार नाही. म्हणजे सर्वस्वी आपल्याला गुरुच असतात मित्रांनो. गुरुशिवाय अशक्य आहे. जगातील कोणतीही गोष्ट गुरुशिवाय अशक्य आहे. गुरु असतील तरच सर्व शक्य आहे मित्रांनो. देवाला भेटण्यासाठी किंवा देवाची भक्ती करण्यासाठी सुद्धा एका गुरुची आवश्यकता असते मित्रांनो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे गुरुचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण इथे आतुरतेने वाट पाहत आहेत या गुरुपौर्णिमेनिमित्त. एकदा गुरुचं दर्शन झाल्यानंतर त्यांचे जे आशीर्वाद आणि त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर आपलं या गुरुपौर्णिमेचा दिवस धन्य आणि आपलं जीवन धन्य होऊन जाईल. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत हे प्रवचन हॉल आहे. अशा पद्धतीचे मोठं प्रवचन चालू असताना बसून ऐकण्यासाठी हे सर्वांची इथे व्यवस्था केलेली आहे. ही जे मोठा हॉल बनवलेला आहे या हॉलचं सुद्धा नवीन बांधकाम आहे. तर आपण या अगोदरसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. मंदिरसुद्धा त्याचं बांधकामसुद्धा नवीन आहे आणि ही मंदिरचीसुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर गणेश मंदिर आणि
गुरुमाऊलीची समाधी आणि शिवलिंग, महादेव मंदिर असे सर्व मंदिरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत। यानंतर आता याच हॉलच्या विरुद्ध दिशेला समोर जे ग्राउंड म्हणजे जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी एक आपल्याला उजव्या साईडला चित्रामध्ये दिसत आहे, भिंतीवर जे प्रोजेक्टचं एक चित्र लावून आहे, तर त्यामध्ये सर्व भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवास, त्यांच्या निवासाची व्यवस्था, सर्व राहण्याची, खाण्याची आणि अंघोळीची सर्व व्यवस्था त्या भक्तनिवासातच होईल असा एक भक्तनिवास एक प्रोजेक्ट आहे। म्हणजेच ते फ्युचर प्लॅन येणाऱ्या काळामध्ये ते गुरुमाऊलीच्या हस्ते त्यांच्या आशीर्वादाने लवकरच त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण होईल। तर त्यामध्ये कोणत्याही भक्ताची आता गैरसोय होणार नाही। इथून सर्व भक्तनिवास असल्यामुळे सर्व भक्त येऊन त्या भक्तनिवासात राहतील आणि तेथेच मुक्कामी राहून महाराजाचं दर्शन आणि त्यांचं प्रवचन आणि त्यांचं जे मार्गदर्शन, आपल्या जे अडचणी आहेत ते महाराजांना सांगून त्या अडचणीवर सोल्युशन जे तोडगा त्यांनी सांगतील ते सर्व तिथे राहूनच आपल्याला सर्व घेता येईल। म्हणजेच यानंतर कोणत्याही भक्ताला राहण्याची अडचण होणार नाही। कोणालाही एका दिवशी येऊन राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते पुन्हा रिटर्न जाणे किंवा राहण्याच्या व्यवस्थेसाठी परेशान होण्यासाठी काही आता याच्या पुढे अडचण राहणार नाही। तर येऊन या निवासस्थानात सर्वजण राहून दर्शन घेऊन महाराजाच्या दरबार आणि त्यांच्या मार्गदर्शन घेऊनच जाणं शक्य आहे मित्रांनो। तर आपण नंतर पाहूच की दुसऱ्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे, निवासस्थान कसं आहे, महाराजांची अडचणी कशा पद्धतीनं सोडवतात, महाराजांचे मार्गदर्शन आणि महाराजाचं प्रवचन, महाशिवरात्रीची जत्रा, महाशिवरात्रीचा कार्यक्रम, हे सर्व आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते अपडेट घेत राहू, ते सर्व व्हिडिओची माहिती आपण घेत राहू। तर आताच महाराज येण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो। गुरुमाऊलीचं आता दर्शन होईल गुरुमाऊली आल्यानंतर। तर आपण पाहूया हे, यानंतर हे व्हिडिओ इथंच थांबतो मित्रांनो। यानंतर पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। गुरु पौर्णिमेनिमित्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। काही तुमची आज्ञा असेल किंवा कोणत्या घटकावर व्हिडिओ बनवायचा आहे, कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, त्या घटकावर व्हिडिओ बनवला जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी गुरुवर्य गुरुमाऊलीचं आगमन आता होत आहे मित्रांनो। जे वर त्यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानातून त्यांनी आता प्रवचन हॉलकडे म्हणजेच मंदिराकडे आता त्यांचं पदार्पण होत आहे मित्रांनो।